नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या नीताज डेली डिशमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल. आम्हीही ठीक आहोत. चला तर आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला पापलेट फ्राय दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य: पापलेटला थोडं मीठ आणि हळद लावून ठेवलेले आहे. इथे मी हिरवा मसाला घेतलेला आहे. हिरव्या मसाल्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथे वेगळा अद्रक लसूणचा मसाला आहे, पेस्ट आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे. इथे आपला लिंबू आहे. इथे थोडंसं लसूण आहे. इथे तळणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पहा मंडळी, तांदळाचं पीठ आणि रवा आहे. आणि आपले बेसिक्स मसाले आहेत: मिरची पावडर, धना पावडर, जिरे पावडर. आपल्याला जसं काही लागतील तर तसे मी तुम्हाला दाखवेलच. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. हे 3 पापलेट धुवून स्वच्छ त्याला मीठ आणि थोडंसं हळद लावून ठेवलेलं होतं. पाहू शकता तुम्ही 1-1.5 तासाच्या आधी. ते याच्यावरती आपण आता लिंबू टाकूया. व्यवस्थित असं लिंबू पिळून घेऊया. तुमच्याकडे चिंचेचा कोळ असेल तोही चालेल, कोकमाचा आगळ असेल तोही चालेल. मी लिंबू टाकत आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. हे व्यवस्थित आपण त्याला लावून घेऊ, जेणेकरून आतमधपर्यंत जाईल. आपण हा अद्रक लसूणची पेस्ट याच्यावर चोळू व्यवस्थित. याच्या शिरेच्या आतमध्ये जे कट आहेत ना, हे पापलेटचे, याच्या आतमध्ये पर्यंत टाकले जायला पाहिजे अद्रक लसूणची पेस्ट. म्हणजे याची चव एकदम अप्रतिम होते. स्टफ पापलेटही मी तुम्हाला दाखवीन मंडळी, पण आता हे सध्याला मी तसे कापून घेतलेले नाहीये आमच्या मावशीकडनं. तर तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित असे हे करून घेतले, आतमधून असं हे काप करून घेतलेले नाहीये. तर मी तुम्हाला एक दिवस स्टफ पापलेटची ही रेसिपी दाखवेल. आता हे आपलं हिरवा वाटण आहे, तेही आपण चोळून घेऊ व्यवस्थित पापलेटला आपल्या. अगदी आतपर्यंत असं व्यवस्थित तुम्ही लावून घ्या. पापलेटला व्यवस्थित असं कोटिंग केलेलं आहे मसाल्याचं. अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवा मसाला आपला दोन्ही याच्यामध्ये लसूण आणि अद्रकचं प्रमाण होतं. मच्छीमध्ये तुम्ही जेवढं अद्रक लसूण टाकाल तेवढी त्याची चव एकदम अप्रतिम होते आणि त्याचा वैसपणा कमी होतो. पाहू शकता. आता हे आपल्याला 10 मिनिटं तरी रेस्टसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण याच्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये आणि याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ आणि हे आपण असंच थोडं रेस्टसाठी ठेवू, म्हणजे आतपर्यंत मसाले मुरून जातील. तर इथे आपलं रवा आणि तांदळाचं पीठ आहे, तुम्ही पाहू शकता मंडळी. याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे चवीप्रमाणे. थोडे धन्याची पावडर टाकायची आहे आणि थोडी जिरा पावडर टाकायची आहे. त्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये मीठही टाकायचं आहे. ते पहा, इथे मी मीठ टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं सगळं एकत्र करूया, म्हणजे आपल्या फिशला हे व्यवस्थित कोटिंग बसेल आणि वरचं जे आवरण असतं ना, ते आपल्याला असं हे लागणार नाही, अगदी चविष्ट लागेल. तर त्यासाठी हे करणं आवश्यक आहे.
थोडासा मी लसूण घेतलेला आहे, 7-8 पाकळ्या. या आपल्याला थोडा हे करून घ्यायचं आहे, क्रश करून घ्यायचं आहे. खलबत्त्यामध्ये या कुटून घेते. मच्छीमध्ये तुम्ही जेवढा लसूण टाकाल ना, मच्छीची चव एकदम अप्रतिम होते आणि मच्छीचा वासही येणार नाही आणि अगदीच भारी लागेल मच्छी. एकदा तुम्ही माझ्याप्रमाणे अशी मच्छी फ्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही कुटून झालेला आहे बारीक, पाहू शकता. आधी आपलं तेल मी गरम करायला ठेवलं होतं थोडं फ्राय. चला आता आपण 10 मिनिटं झाली आहेत. आपली मच्छी व्यवस्थित थोडी मी फ्रीजमध्ये ठेवली होती मसाला लावून. तर आता आपण हे तळायला घेऊ. मी याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये परत जर टाकायचं असलं तर तुमची मर्जी, तुम्ही टाकू शकता. पण इथे ऑलरेडी माझी मिरची आणि याचं प्रमाण आहे. आणि हे ज्याच्याला आपण कोटिंग करून टाकतो याच्यामध्ये पण मी मिरची आणि हे टाकलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी वेगळी अशी मिरची वरून टाकत नाहीये, त्यालाच कोटिंग करून मी हे करते. हे अगदी व्यवस्थित असं कोट व्हायला पाहिजे पापलेटला, आतपर्यंत असं पूर्ण हे लागायला पाहिजे. फ्राय करून सोडूया. त्यासोबत लसूणही टाकू. मच्छी, चिकन, मटन बनवणं योग्य नक्कीच आहे. तर मी मच्छी घेऊन आली, ते मी दुसरा पापलेटही टाकलेला आहे. त्यावर हे थोडस लसूण, मी मीडियम गॅसवरती ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता मीडियम भात आहे. आता हे असंच जरा वेळ खालून थोडं शिकेपर्यंत, शिजेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. करू नका, लगेच चम्मच घालू नका, नाही तर मच्छी आपली तुटण्याची शक्यता आहे. असंच थोडा वेळ हे असंच राहू द्या. थोडं मीठ खालून व्यवस्थित असं फ्राय झालं की आपण नंतर मग उलट करू. पण आता हे फिश उलट करत आहोत, पाहू शकता तुम्ही. अगदी अलगदपणे आपल्याला उलटा करायचा आहे. हाही आपण उलटा करू. एक बाजू शेकलेली आहे अगदी व्यवस्थित. दुसरी साईड ही आपली व्यवस्थित शेकू द्या, मग मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊ आणि दुसरी आपली उरलेली मच्छी आहे ती परत आपण फ्राय करायला टाकू. मच्छीला कोटिंग करूया. उरलेली मच्छी आहे तिला पहा. इथे मी व्यवस्थित मी ग्रीन मसाल्याची मच्छी बनवलेली आहे, मच्छी फ्राय. त्याच्यासाठी मी याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकलेलं नाही, कारण ऑलरेडी मी मसाल्यामध्ये मिरच्या घेतल्या होत्या, हिरव्या मिरच्या. तर इथे मी पॅन मध्ये पुन्हा एकदा तेल टाकलेलं आहे आणि मच्छी मी अलगद अशी सोडत आहे. त्यावर हा थोडासा लसूण,
मच्छ्या रेडी आहे. आता ही तिसरी मच्छी झाली की मग मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी इथे तयार आहे आपली पापलेट फ्राय ग्रीन मसाल्यामध्ये. दिसतंय ना एकदम टेम्पटिंग, तोंडाला पाणी सुटलं ना. तर मंडळी तुम्ही माझ्याप्रमाणे असं करून पहा, माझ्या रेसिपीप्रमाणे. तुम्हालाही नक्की आवडेल. तुमच्या घरातल्या मंडळी तुम्हाला फार वाह करतील, नक्कीच खात्री आहे माझी. तर मंडळी तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.